पण जे महबूबने आमचं नाव केलंय तो आम्ही त्याचे उपकार आहेत आमच्यावर, जेणेकरून आम्ही त्याचे कुठेही त्याचे उपकार आमचे भेटले भेटले पण जाणार नाही. कारण ना कान्हा पाटील नाव हा मला वाटतं महबूब बैला मुलं आज या चर्चेत आहे. तुम्ही ही गोष्ट घरी बोलता का कानावाडी महबूब मला मुलंच आहे आणि तो महबूब मुलाच राहणार आहे वरती नाव. कारण आपल्या दावणीला ना असा बैल आहे जो मला वाटतं कधी होऊ नाही शकत. महबूब काय सांगाल, महबूब आता आजारात आहे, पण लोकांना एक आतुरता होती की महबूबला लवकर या सीझनला परत बघावं, कमबॅक करावं. मल्हार पण आपल्या कोणा मित्राचाच बैल आहे. ते शर्यत जमवताना आम्ही स्टेजवर बोललो का एकमेकाही कोणी जिको कोणी हारो, आपण एकमेकाचा बॅनर काय टाकायचा नाही. कुठेतरी खसत चाललाय, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी नाहीशा होतात मैदानात. कधी चीड येते, कधी प्रेमात होतात. या गोष्टी टाळल्या पाहिजे. छोटा लक्ष हा बिंजोडचा बादशाचा आत गाडी ओढायला, त्याच्या गळ्यात पडणं म्हणजे आम्हाला अभिमानाचं आहे. नाही एवढ्या वयात पडणं तर अभिमानच वाटतंय का. दादा नमस्कार. नमस्कार दादा. दादा आपल्या दावणीला ना मेहरबान वासरू आले, तर वासरू आपला गुलालात आहे. आज पण इथं खूप चांगली गाडी पळवली आपण. सोबत आपला चिंचवली गावचा छोटा लक्ष, ज्याचा खूप मोठं नाव आहे, आणि आपल्या वासराचा पण मला वाटतं काही दिवसात बिंजोर गाजवणारच आहे तो. काय सांगाल आजच्या गुलालाविषयी? गुलालाचा विषय आज आनंद खूप झाला का मान्यता देतात लक्ष बैलाला. मथुरच्या गळ्यात पळतो, आज त्याच्या गळ्यात आमचं मेहरबान पळाला, आम्हाला खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि कुठेतरी महबूबचा माघारी नाव ठेवल, त्यामुळे पूर्णपणे विश्वास आता वाटत चाललाय त्याच्यावरती. तोच अभिमान म्हणून आम्ही अड्डा देतो आता सध्या. आजच्या नावाविषयी सांगा ना. आजचा नावाविषयी असा विषय होता का आम्ही घाटावर गाडी पळवलेली 3 फेऱ्याला. हीच गाडी चिंचोलीचं लक्ष. त्याही मेन गोष्ट अक्षय भंडारे आणि बंटी मडवी यांनी आमचे वाचा विश्वास दाखवून ते स्वतः बोलले का वासाचा बिंदास नाव सोड, कोणी जोड होते, आपण बैल टाकू आपला. त्यांचं मन मोठा मानायला लागेल मग आमच्यासाठी, कधी आम्हाला वाचायला बैल दिला. समोरून गाडी पण खूप चांगली होती, पण कुठं ना कुठे ती गाडी बाहेर गेली. पण प्रेक्षकांना एक प्रेक्षणीय लढत बघायला भेटली असती. प्रेक्षणीय लढत बघायला भेटली असती प्रेक्षकांना. ते अत्यंत सुंदरच भेटली असती. त्याच्यामुळे काय मित्राचीच गाडी होती. मल्हार पण आपल्या कोणा मित्राचाच बैल आहे. ते शर्यत जमवताना आम्ही स्टेजवर बोललो का एकमेकाही कोणी जिको कोणी हारो, आपण एकमेकाचा बॅनर काय टाकायचा नाही. त्यामुळे आम्ही एकदम प्रेमापोटी लढत झाली आमची. पण आम्हाला पण दोघं वासरं बघायची होती का बाहेरची, आणि कालांतराने आमचा एकमेकाचा पायरा पण जुळत बहुतेक. मुंबईच्या बिंजोरमध्ये ना खूप चांगल्या गाड्या मालकांचे संबंध झाले आहेत. आज विरोधात पळवलं तरी उद्या पायऱ्यात पळवतात बैला, आणि याच्याविषयी आपण काय बोलाल? मला व्यक्तिमत्व हे सगळ्यांच्या मनात पाहिजे. आज विरुद्ध जरी पळाले, उद्या एकत्र पळालं पाहिजे. पण कुठेतरी जे पहिल्यांचा खेळ होता तो मला असं वाटतं कुठेतरी खसत चाललाय. त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी नाहीशा होतात मैदानात. कधी चीड येते, कधी प्रेमात होतात. या गोष्टी टाळल्या पाहिजे, जेणेकरून स्वतःची गाडी पळवली तर अतिउत्तम काम होईल. आपण स्वतः गाडक मला असताना काय सांगाल असं आव्हान? म्हणजे आव्हान असं आहे का गाडी स्वतःची पळवली पाहिजे, पण काय आता सर्वांच्या दावणीला जोडी काय लागत नाही. आणि जो तो फक्त जो नंबर मध्ये जाईल तो सर्वात श्रेष्ठ मानला जातो या बैलगाडी क्षेत्रात. त्यामुळे पायऱ्यात का होईना एकामेकाला सहकार्य करून जर गेलेले वरती चांगले. मेहरबान विषय सांगा ना. आपण मेहरबान कधी आपल्या दावणीला आहे? मेहरबान मी सांगोळ्याच्या लाला सालुंके आहेत त्यांच्याकडून घेतलेला, सांगोळ्याच्या बाजारातून. गेल्या वर्षी आता 4 जूनला बहुतेक त्याचं 1 वर्ष पूर्ण होईल घेऊन. आता देवाने आम्हाला माघारी दिलाय महबूबच्या. ते आम्ही ईश्वरची प्रार्थना समजतो का आमच्याला बैल एक लागलाय. आपलं ना खूप मोठं नाव आहे कान्हा पाटील. कारण आपल्या दावणीला ना असा बैल आहे जो मला वाटतं कधी होऊ नाही शकत. महबूब काय सांगाल? महबूब आता आजारात आहे, पण लोकांना एक आतुरता होती की महबूबला लवकर या सीझनला परत बघावं, कमबॅक करावं. 100% आम्हाला पण आतुरता होतीच की बैलाची, का आमचा महबूब पण आम्हाला वाटत यावं लवकरच. पण काय निसर्गाच्या नियमानुसार चाललं तर सगळ्या गोष्टी शक्य होतील. बैलाच्या पायाच्या आजारामुळे बैल कुठेतरी थांबला गेलेला आहे. आमचा ऑपरेशन आहे, टाके आहेत पायाला, त्यामुळे आम्ही पुढची वाटचाल करायची अजून काही करू शकत नाही. पण जे महबूबने आमचं नाव केलंय तो आम्ही त्याचे उपकार आहेत आमच्यावर, जेणेकरून आम्ही त्याचे कुठेही त्याचे उपकार आमचे भेटले भेटले पण जाणार नाही. कारण ना कान्हा पाटील नाव हा मला वाटतं महबूब बैला मुलं आज या चर्चेत आहे. तुम्ही ही गोष्ट घरी बोलता का कानावाडी महबूब मला मुलंच आहे, आणि तो महबूब मुलाच राहणार आहे वरती नाव. मला तर वाटत नाही का त्याच्यासारखे माझे भले त्याच्यापेक्षा जास्त स्पीडची बैल येते माझ्याजवळ, पण जो त्याने केलं माझ्यासाठी तो इतर कुठला बैल करू शकत नाही हे माझ्या मनातून मी मानतो. म्हणजे आपलं नातं कसं मग सांगा ना. माझं आणि त्याचं नातं एकदम लहानपणापासून मी त्याला सुद्धा पाळलाय. जसं मेहरबान घेतलेला तसं तो पण घेतलेला मी. त्याचं माझं नातं असं आहे का लहान पोरासारखं बाळगतो मी त्याला. निदान त्याला मी जास्त मस्ती केली तर मारतो पण मीच,
न त्याला शिकवतो पण मी त्याला दुसऱ्याला मारूनच सुद्धा देत नाही. बोलण्याचं तात्पर्य जसं महबूब तुमच्यासाठी आणि तुम्ही महबूबसाठी. महबूबसाठी बस. आज इथं खूप चांगलं मैदान झालं, या मैदानाविषयी काय सांगा? महबूब पहिलं आता मैदान तर हा एक नंबरच आहे पहिल्यापासून, आणि बऱ्याचशा चांगल्या चांगल्या शर्यती महबूबच्या पण आमच्या इथं आठवणीतल्या आहेत. जेणेकरून आम्ही मागच्या काही विरुद्ध अशा गोष्टी झालेल्या होत्या आमच्या महबूबच्या, त्या चिडीच्या पार काढणे ते आमच्या ज्या शर्ती याच मैदानावर झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आम्ही हा मैदान तर आम्ही आयुष्यभर लक्षात राहील, कारण की इथूनच महबूब आमचा जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर आम्ही हाजी वाडीत पकडलेला, जाऊन महबूब हातातनं पळून गेला. खूप मोठा काल गाजवले हो त्यांनी, कारण प्रेक्षकांना मथुर आला की ते महबूबची वाट बघतात. आमच्या मनात पण घंटा तशीच वाटते की जेव्हा जेव्हा मथुर निघतो आम्हाला बाहेर, तेव्हा आम्हाला कुठे ना कुठे थोडीशी का नाही पण आम्हाला वाटतं की आज आमचा महबूब या ठिकाणी असता. काय पण असू दे, जरा मन नाराज होतं त्या ठिकाणी आमचा, का आमचा महबूब अजून बरा होय नाही, पण हाय जसं आम्ही रोज त्याच्या समोर आहेत, तर आम्हाला वाटतं का तो अजून पण आम्हाला निराश करेल. कारण तरी सांगू शकत नाही, घरची गाडी पण आम्ही बोलू शकतो, पण तो आम्हाला त्याच्यावर विश्वास अजून एवढा आहे. थोडा तर वय होत चालेल, वयाप्रमाणे का नाही, पण त्याच्या कुणा आम्हाला भरपूर अपेक्षा अजून पर्यंत आम्ही ठेवलेल्या आहेत त्याच्यावर. जसं महबूबने आपलं नाव कमावलं ना, मला तर वाटतं कुठं ना कुठं आपल्या दावणीला आता नवीन वासरू येऊ लागलाय ना, भले त्याच्या बरोबरीला जाणार, पण त्याची एक तुमची खंतता आहे ना महबूबची, ती कमी म्हणजे तुम्हाला भासून नाही देणार तो. नाही, मेहरबान. आणि दादा तर खरी गोष्ट अशी आहे का, जर मालकाची नीतिमत्ता सापली तर एक ना एक दावणीला वस्तू लागतच. आज कोरा वासरू गाडीतनं घेऊन पलवायचा महबूब सुद्धा मी तसा घेतला, मेहरबान मी तसाच घेतलाय. माघारी कुठेतरी चाललाय, भले त्याच्यावर का नव्हते, पण मेहरबान नाव करणारच आहे माझा. हे आता मला सगळे प्रेक्षक मला सांगतातच का शेठ वासरू तुमचं नाव करणार आहे महबूब सारखा. काही 1-2 दिवसापूर्वी आपला वाढदिवस पण झाला, हा. खूप साऱ्या लोकांच्या शुभेच्छा आल्या, काय सांगा लोकांविषयी? त्यांचे आभार व्यक्त करतो का त्यांनी मला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत, आणि त्यांच्या ते आहेत म्हणून मी आहे. त्यांनी जे प्रेम वाटलंय माझ्यासाठी, त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत आहे. नावा चर्चेत त्या बाबा कानापाडीला आलाय असं काहीतरी वाटतं, कमी वयात कोणतरी आपलं नाव घेते 4 चौकात. छोट्या लक्ष्याविषयी काय सांगायला जाता आता? छोटा लक्ष हा बिंजोडचा बादशाचा आत गाडी ओढायला, त्याच्या गळ्यात पळणं म्हणजे आम्हाला अभिमानच आहे. नाही, एवढ्या वयात पळणं तर अभिमानच वाटतंय का आज वासरू आमचं तिथे झालंय, पण त्याला तोड नाही. शेवटाला तो पण एक उपमी एक्काच आहे. मथुरच्या गाड्यात चांगल्या चांगल्या गाड्या त्यांनी केलेल्या आहेत, आणि जे टॉपला जे पळतात तर त्यांनी ती गाडी मारलेली आहे. चालेल, धन्यवाद. आज गुलाल झाला. 100% आपला रायबन हा महबूबच्या पावलोपावली मेहरबान. चालणारच. मेहरबान आपला मेहरबान हा महबूबच्या पावलोपावली चालणारच आहे, चालणारच आहे. आणि नक्कीच आपलं नाव असं टिकून ठेवणार आहे. माझ्या चॅनल करून नेहमी शुभेच्छा आपल्याला. धन्यवाद दादा.